राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधील नाराजीच्या चर्चा रंगत असतानाच आता शिंदेंच्या नेत्यांची सुरक्षा कपात केल्याची माहिती समोर येते। यामुळे आता शिंदे फडणवीस नाराजीचा नवा अंक सुरू होण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या आमदारांनी नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती, मात्र आता त्यामध्ये कपात केल्यामुळे शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केलाय। शिवसेना नेत्यासोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांची सुरक्षा सुद्धा कमी करण्यात आलेली आहे। ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळते। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी वैभव परब सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमके काय निकष लावण्यात आलेले आहेत आणि यामागे नेमक्या कुठल्या राजकारणाची चर्चा रंगली? जर आपण पाहिलं तर जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं आणि जेव्हा गुवाहाटी, गोवा, सुरत अशा जो प्रकारचा दौरा झाला होता, त्यानंतर जेव्हा मुंबईत एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार मुंबईत आले होते, त्यावेळेपासून आतापर्यंत या सर्व आमदारांना, नेत्यांना आणि काही मंत्र्यांना सुरक्षा ही महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली होती, परंतु ती आता मात्र हळूहळू काही आमदारांची, नेत्यांची ही कमी करण्यात आलेली आहे, कपात करण्यात आलेली आहे। आमदारांना Y+ दर्जाची ही सुरक्षा व्यवस्था होती। त्यांच्या मागे पुढे एक गाडी असायची आणि पोलीस कर्मी त्यांच्या घराच्या बाहेर सुरक्षा द्यायचे, सोबत आमदारांसोबतही सुरक्षा व्यवस्था असायची। परंतु आता मात्र ही सुरक्षा व्यवस्था नसणार आहे। त्यांच्यासोबत एखादा पोलीस अंमलदार, अशा प्रकारची पोस्ट असलेला कॉन्स्टेबल या ठिकाणी आमदारांची सुरक्षा करणार आहे। त्यामुळे आमदारांमध्ये आता ही नाराजीचं वातावरण पाहायला मिळत आहे। शिवसेनेच्या आमदारांनी एबीपी माझाशी काही खासगीमध्ये बोलताना ही नाराजगी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे काय स्टँड घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। परंतु जी माहिती गृह विभागाकडून येते आहे त्यानुसार ज्या आमदारांना, नेत्यांना किंवा ज्या इस्माला काही कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये, अशा सर्वांचीच सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। यामध्ये भाजपचे काही नेते आहेत, राष्ट्रवादीचे देखील काही नेते आहेत। त्यामुळे फक्त शिवसेनेच्याच आमदारांची ही सुरक्षा काढली नाही, तर इतरही राज्यातल्या पक्षातल्या सर्वपक्षीय आमदारांची, ज्यांना गरज नाही अशांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय होतो आहे। धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।